अरे काय खातोय? बेडू खातोय काय? हा काहीतरी खायचं काम चाललंय त्याचं. मित्रांनो, नाग केवढूस आहे आणि केवढी मोठी शिकार करतोय बघा. आता तुम्ही समोरासमोर नाग हा शिकारीला उंबराच्या बाजूने पकडलाय बेडकाला. नाग जातीचा साप छोटाच आहे बघा. आता त्याला थोडी जरी भीती जाणवली तर शिकार सोडून पडू शकतो. तरी पण मी लांबच उभी आहे त्याच्यापासून, जेणेकरून त्यांनी मला घाबरून शिकार नको सोडायला. पण लोकांची हालचाल समोर होत आहे. त्याची काय इच्छा, आता तो पकडतोय शिकारीला जातोय, त्याच्या इच्छेवर डिपेंड आहे सगळं काही. हा आम्ही आहे. नागे नागच कोबरा काय नाही नागच आहे. पण तरी पण लोकांचे आता एवढे सगळे सोसायटी आहे, खाली पार्किंग एरिया आहे हा सोसायटीचा. आणि सोसायटी म्हणण्यापेक्षा एक बिल्डिंग आहे मोठी चांगली. पार्किंगमध्ये लहान लेकरं खेळतात, आपण गाड्या लावतो काढतो. आणि थंडावा असल्यामुळे बेडूक असतात. बेडूक आहे म्हणून साप आलाय त्याला खायला बेडकाला. चला पॅक करून टाकू. नाग आहे, फन काढतो त्यामुळे तुम्ही लगेच ओळखू शकता. जास्त काही माहिती द्यायची गरजच नाहीये. नागच आहे नाग. आपल्याकडे नागाची ही जात भेटते. नागाचे खूप सारे जाती आहेत. हा खाल्लं होतं का पूर्ण त्यांनी? अच्छा, ते तुम्हाला बघून सगळ्यांना त्यांनी ते काढलं असेल. खाल्ल्यावर पळता येत नाही ना सापाला, मग चपळ होण्यासाठी खाल्लेलं बाहेर काढतात. नाही तर मग खातच नाही, त्यांना माहिती आहे पळता येणार नाही खाल्ल्यावर. केवढा मोठा बेडूक पकडा होता. हा केवढा आहे? आपण त्याला पॅक करून घेऊया. सोडून द्यायचं. देऊ का खेळायला? नको का बरं? कोबरा तर हा जो बेडूक आहे ना, जे बिनविषारी साप असतात मित्रांनो, ते त्यांच्या चपळतेने शिकार करतात. त्यांची जी मसल पॉवर असते पूर्ण गुंडाळतात, धामण वगैरे उंदराला आणि मग तोंडाच्या बाजूने घेतात. तसं विषारी साप आधी शिकारीला चावतो, मग ते कुठेतरी जाऊन असं मरतं. आता हा बघा पूर्ण मेलेला आहे. तर काही वेळानंतर काय होतं, हा बेडूक मरतो आणि मग तोंडाच्या बाजूने निवांत आरामात त्याला घेतात. विषारी सापांचा असेल. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता आपण याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणार आहे. धन्यवाद.